नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये घरी बसून महिलांनी पोलीस भरती कशी करावी, कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावी, उंची, शिक्षण व पात्रता काय लागते याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत। नियोजन कसं करावं जेणेकरून पोलीस भरतीमध्ये 100% यश मिळवता येईल। सर्वप्रथम आपल्या HP अकॅडमी या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर फक्त महिलांसाठीच व्हिडिओ बनवताय का? असं काही नाही, महिला पुरुषांसाठी पण व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पुरुषांनी जाऊन नक्की बघावे। कुणाचे भाऊ असतील, कुणाची बहीण असेल, कुणाचे समजा नातेवाईक मध्ये असतील किंवा कुणाची मिसेस मिस्टर असतील, हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सर्व माहिती मिळून जाईल। खांद्याला खांदा देऊन लढल्याशिवाय या कलियुगामध्ये आपल्याला पुढे जाता येत नाही। घरातील दोन्ही व्यक्तीने व्यवस्थितरित्या काम केलं तरच आपला गाडा व्यवस्थितरित्या चालू शकतो। चला मित्रांनो, घरी बसून पोलीस भरती कशी करता येते ते आपण थोडक्यात पाहणार आहोत। महिलांसाठी जर उंची बघितलं, लक्षात घ्या, महिलांसाठी उंचीचा जर कॅटेगरी बघितली, महिलांना उंची जर विचारात घेतली तर पहा, उंची ही 155 सेंटीमीटर लागते म्हणजे लागतेच, किंवा ST कॅटेगरी असेल तर STच्या विद्यार्थ्यांना 150 उंची लागत असते। इतर जे काही आहे लक्षात घ्या, म्हणजे इतर कास्ट मधल्याला प्रत्येकाला एवढी उंची आवश्यक आहेच। शिक्षण हे 12वी पास पाहिजेच, 100% तुम्ही काय 12वी पास पाहिजेच। त्यानंतर 12वी पास पाहिजे, शिक्षण हे 12वी पास पाहिजे, आणि वयाची अट जर बघितलं, तुमचं वय किमान 18 वर्ष ते 33 वर्ष या दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे। पण यावेळेस तुम्हाला 35 वर्षापर्यंत काय सूट दिलेली आहे, ज्याचं वय संपून गेले त्यांना 35 वर्षापर्यंत यावेळेच्या भरतीत म्हणजे 2025च्या भरतीमध्ये सूट देण्यात आलेली आहे। तुमच्याकडे शिक्षण 12वी पास असणं गरजेचंच आहे, दुसरं काही एक चालेल पण शिक्षण अजिबात चालणार नाही। चला मित्रांनो, आता पुढे काय करायचं? आता बघा, महिलांना वेळ जर विचारात घेतला, फार कमी वेळ असतो, घर कुटुंब सांभाळून कमी वेळात अभ्यास करायचा असतो। त्यामुळे काय करायचं, तुम्ही ऑनलाईन क्लासची निवड करायची शक्यतो। क्लासच्या बाबतीत काय करायचं, ऑनलाईन क्लासची निवड करायची, आणि ग्राउंड तुम्हाला प्रॉपर तुम्हाला जाऊनच करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेनर आवश्यक असतो। तो ट्रेनर आपल्याला कोणत्याही अकॅडमीला कनेक्ट झाल्यानंतर आम्ही फक्त तुमच्याकडे काय करू, ग्राउंड करू, आम्ही स्वतः काय करू, ऑनलाईन रित्या अभ्यास करू। आणि विद्यार्थी मित्रांनो, एकदम दर्जेदार ऑनलाईन अभ्यास चालू आहेत, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बिनधास्तपणे ऑनलाईन अभ्यास करू शकता। आता जे प्रवाहामध्ये आहेत किंवा ज्यांना बाबा क्वेश्चन पेपर वगैरे हवे आहेत पोलीस भरतीचे, त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। पोलीस भरती क्वेश्चन पेपर असं व्हॉट्सअप करायचं आहे। तुम्हाला माहिती व काही अडचणी असतील तरी संपर्क साधू शकता, पण तुमच्याकडे ही पात्रता आहे का? आणि आता सर्व महिलांनी एक विचार करायचा, आपण घरातली सर्व कामं करतोय, किंवा काही महिलांचं लग्न झालेलं नाही, काही महिलांचं लग्न झालेलं आहे। तत्पूर्वी एक विषय क्लिअर करतो, ज्या महिलांना 3 अपत्य आहेत त्यांना पोलीस भरती करता येत नाही। ज्यांचं सीझर झाले त्यांना काही एक प्रॉब्लेम नाही बरं का, पोलीस भरती करण्यासाठी तुम्हाला नॉर्मली पळता येतं, गोळा उचलताना त्रास होत नाही, ओझं वाहता येतं, अशा पद्धतीने तुम्हाला सगळे घरातले कामं जमत असतील तर तुम्हाला कोणीही पोलीस होण्यापासून अडवू शकत नाही। आता मुद्दा आहे वेळ कसा काढावा, स्वतःचा वेळ, क्वालिटी टाइम कसा काढावा आणि अभ्यास करावा कसा। मित्रांनो, आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे, 8 आणि 8, प्रॉपरली 8 झोप। काही लोक 6 तास झोपतात, 2 तास इतर कामाला देतात, 8 तासात काम म्हणजे काम करा 8 तासामध्ये, पण या 8 तासामध्ये तुम्हाला 100% आपला अभ्यास आणि ग्राउंडच करायचे। लक्षात घ्या, अभ्यास आणि ग्राउंडच करायचे। तुम्ही हे जर 6 महिने एकदम प्रॉपर केलं तर 6 महिन्यामध्ये सुद्धा महिलांना पोस्ट मिळू शकते, 6 महिन्यामध्ये सुद्धा पोस्ट मिळू शकते। त्या दर्जेचं मार्गदर्शन आणि त्या दर्जाचं काय पाहिजे, आपल्याला मेहनत करण्याची तयारी, मेहनत आणि सराव याच्याशिवाय तुम्हाला कोणतीच पावर तुम्हाला पोलीस घडवू येऊ गोष्ट, मेहनत, कष्ट आणि सराव
सराव म्हणजे काय आता थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. जे की आपलं 800 मीटर धावणे आहे याचा सराव करावाच लागतो. 100 मीटर धावणे आहे याचा सुद्धा सराव करावाच लागतो. आणि जे काही गोळा आहे 4 kgचा गोळ्याचा सुद्धा सराव करावा लागतो. गोळा हा 4 kgचा असतो, 6 मीटर फेकायचा असतो. याला जर विचारात घेतलं 100 मीटर 14 सेकंदात पूर्ण करायचे असतात, जेणेकरून आउट ऑफ मार्क पडतात. 2 मिनिट 50 सेकंदामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, 800 मीटर धावायचं असतं. 2 मीटर पर सेकंद. बघा लक्षात घ्या, मिनिट पर सेकंद म्हणजे 2 मिनिट 50 सेकंदामध्ये 800 मीटरचे 400 मीटरचे 2 राऊंड तुम्हाला पूर्ण करायचे असतात. आता ग्राउंडचा जर विचार केला, सर्व गोष्टी पाहिल्या आपण. आता परीक्षेमध्ये आणि ग्राउंड मध्ये मार्क कसे मिळवायचे, तुम्हाला हा मराठी एक सब्जेक्ट असतो मित्रांनो. त्यानंतर अंकगणित हा घटक असतो. त्यानंतर बुद्धिमत्ता हा घटक असतो. त्यानंतर जे की सामान्य ज्ञान हा घटक असतो. म्हणजे जवळपास तुमचे हे 4 सब्जेक्ट असतात, 100 मार्क असतात आणि जे काही ग्राउंडला 50 मार्क असतात. मेरिटचा विचार केला 40 + 80 120च्या आसपास तुमचं मेरिट असतं. लक्षात ठेवा, 120 125 होतं, 115 पण होऊ शकतं. म्हणजे 5 प्लस करा 5 मायनस करा एवढं आपलं मेरिट असतं. हे डोक्यामध्ये माइंड मध्ये सेट करून ठेवा. मग तुम्ही घरी बसून केलात काय, अकॅडमीत पैसे घालून केलात काय, स्वतःच स्वल्प युट्यूब वरून अभ्यास केलाय, तुम्हाला बिना क्लासचं सुद्धा पोलीस होता येतं. फक्त तुम्हाला ते व्यवस्थितरित्या हँडलिंग करता येत आला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे पुस्तक. बघा मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या. अंकगणितासाठी जे की कोकिळा प्रकाशन घ्या. बुद्धिमत्तेसाठी जे की तुम्ही सचिन ढवळे सरांचं घेऊ शकता. अनिल अंकलकीचं. सामान्य ज्ञानसाठी सह्याद्रीचा ठोकळा किंवा नोबेलचा ठोकळा घेऊ शकता. म्हणजे 2 पुस्तकं तुम्हाला सामान्य ज्ञानच्या बाबतीत वाचावे लागतात. आता हे सगळे पुस्तकं तुम्हाला उपलब्ध करायचे, अभ्यासाला लागायचे, हे महत्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात एक कॉम्पिटिशन सांगतो. 80% लोक ग्राउंडला पात्र होतात आणि 20% लोक ग्राउंड प्लस, बघा लक्षात, ग्राउंड प्लस रिटर्न दोन्ही गोष्टी कव्हर करतात. ग्राउंड प्लस रिटर्न या दोन्ही गोष्टी कव्हर करतात आणि तेच विद्यार्थी खऱ्या अर्थाने पोलीस होतात. आपला दिवस बदलण्यासाठी आपल्याला दिवसाच्या म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर उठावं लागेल आणि दिवसभरामध्ये या 8 तासामध्ये जो काही मी फॉर्म्युला सांगितलाय, 8 तास झोप, 8 तास काम आणि 8 तासामध्ये प्रॉपर ग्राउंड आणि अभ्यास तुमचा झालाच पाहिजे. ग्राउंड आणि अभ्यास या 8 तासामध्ये झालाच पाहिजे. मग तुम्ही काय करता, कुठं जाता, कुठं जॉब करता, याला काही एक महत्व नाही, पण हे 8 तास तुम्ही तुमच्यासाठी राखीव ठेवले पाहिजे. तर आणि तरच आपण पोलीस होऊ शकतो. घरातले काम करून असू द्या, बाहेरचे काम करून असू द्या, प्रॉपर आपण झोप असू द्या, कंटाळा न करता 8 तासामध्ये अभ्यास आणि ग्राउंड केलं तर नक्कीच तुम्ही पोलीस होऊ शकता. आणि आमच्यासारखे मार्गदर्शन तुम्हाला जर व्यवस्थितरित्या लाभलं तर नक्कीच तुम्ही एखाद्या खाकी वर्दीमध्ये नक्की स्वतःला मिळवू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आवर्जून सांगा. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करायला विसरू नका. आपण त्या समस्येवर नक्कीच व्हिडिओ टाकत जाऊ. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.